तर सहज आपल्याला जर पाहायचं झालं तर हा पुढचा प्रश्न आहे, त्याच्यामधलाच पुढचा प्रश्न आहे. इथं काय सांगितलंय की ही एक न्यूज आहे, समजा न्यूजमध्ये न्यूयॉर्कची न्यूज आहे. न्यूजमध्ये काय दाखवलंय पहा, 15 जानेवारी, पायलट जेटलाइनर saved many lives today, showing great presence of mind. Minutes after plane took off from Adia Airport, New York, it was hit by a flock of birds. This damage its engine. पक्ष्यांचा थवा आला आणि त्यानं काय केलं, त्या विमानाला डॅमेज केलं, असं इथं माहिती दिलेली आहे. आता इथं पुढे काय सांगताय पहा, इट was not possible to return LaGuardia, so the pilot decided to land the plane. त्यांनी लँड करायचं. Was expenses the Hudson River rather than it crowded part of New York City. This was a deliberate emergency landing. There is an already been informed and passengers and crew were saved. आणि त्यामधले जेवढे पॅसेंजर आणि क्रू म्हणजे काही जहाजाचे काही लोक होते काम करणारे, सगळ्यांना काय केलं, सेव्ह केलं गेलं. आता ते कशा पद्धतीने सेव्ह केलं पहा, दे वी आर लकी टू एस्केप विथ ओनली शॉक, मायनर इंजुरी. ते काही प्रमाणातच दुखापत झाले. इथं प्रश्न येतात, चूज द सुटेबल टायटल फॉर द अबोव न्यूज. हा कशाविषयी आहे? जिओग्राफिकल सर्वे आहे का? नाही. पोल्युशन हडसन रिव्हर आहे का? नाही. इमर्जन्सी लँडिंग इन द स्ट्रीट ऑफ न्यूयॉर्क, इमर्जन्सी लँडिंग इन हडसन रिव्हर. आता या दोन्ही पैकी एक येईल. आता स्ट्रीट मध्ये झाले का, कुठं झालं लँडिंग त्याचं पहा, एक्सपेन्स लँड ऑफ प्लेन, इट वॉज पॉसिबल टू कोडिया, सो इट पायलट लँड प्लेन वास्ट एक्सपेन्स ऑफ द हडसन रिव्हर रॅदर दॅन द लँड क्राउडेड पार्ट. म्हणजे इथं लोक जमलेले, इथं उतरण्यापेक्षा नदीमध्ये उतरवायचं ठरवलं. तर काय येईल, इमर्जन्सी लँडिंग इन हडसन. त्याचं जे उत्तर आहे 4 नंबरचं. कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्स बाय चूजिंग करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम द न्यूज गिवन. द पायलट ऑफ द जेटलाइनर सेव्ड मेनी लाइव्स, इट शोज वॉज डॅश डॅश. आता काय झालं होता, वीक माइंडेड होता, करिजियस होता, जेटलाइनर सेव्ड मेनी लाइव्स, इट वॉज. हे काय दर्शवतं, जर त्यानं त्याचं माइंड ठीक नसतं तर तो उतरू शकला असता का, किंवा त्याचा अशक्त माइंड असतं किंवा कमी बुद्धीचा असता, तो डिस्टर्ब असतं, त्याला सुचलं नसतं, काय टिमिड असता, भित्रा असता तर नसतं सुचलं. म्हणजे तो धैर्यशील होता, तेजस होता. ते आपण त्याचं वाक्य पहिल्यांदा, वाय वेअर द पॅसेंजर कॉल्ड लकी, का बरं लकी समजलं का नाही, ॲज दे एस्केप ओनली विथ शॉक मायनर इंजुरीज. आपण त्याला म्हणलं थोडी दुखापत झाली म्हणून ते एक लकी ठरले. तर अशा ॲक्सिडेंटमध्ये भरपूर दुखापती होतात. रीड द रिपोर्ट. आता रिपोर्ट वाचू. द सिटी ऑफ संडे रेकॉर्डेड मॅक्झिमम टेम्परेचर. आता मॅक्झिमम टेम्परेचर किती होतं, 27.5 डिग्री सेल्सिअस अँड मिनिमम 8.1. रिलेटिव्ह ह्युमिडिटी वॉज 46%. आता फोरकास्ट मेनली क्लिअर स्काईज, मिनिमम टेम्परेचर वुड बी अराउंड 9 डिग्री सेल्सिअस. आता सनराईज सकाळी 7:03 होतो आणि सनसेट 6:02. आपण पाहूया, सिलेक्ट 2 करेक्ट प्रिफिक्स ऑफ द वर्ड कास्ट. आता प्रिफिक्स या शब्दाचा अर्थ असा होतो, प्री म्हणजे त्या शब्दाच्या सुरुवातीला लागणारे. जसं की आपण काय म्हणू शकतो, पास्ट कास्ट म्हणू शकतो का नाही, ट्रेड कास्ट म्हणू, टेलिकास्ट म्हणू शकतो. मग 2 ऑप्शन निवडायचे. 1 नंबरचं ऑप्शन हे ब्रॉडकास्ट. 2 ऑप्शन आहेत. इन द ब्लँक्स विथ अप्रोप्रिएट ऑप्शन. द एअरपोर्ट इन्फॉर्मस अबाउट डॅश सीझन. कोणत्या सीझन विषयी आपल्याला हे जी माहिती दिली इथे, ही कोणत्या सीझन पहा. आता टेम्परेचर हे 27 डिग्री आहे, त्यामध्ये मिनिमम 8.1 डिग्री सेल्सिअस, ह्युमिडिटी 46% आहे. मग मेनली क्लिअर, आकाश एकदम क्लिअर आहे. मग त्याच्यामध्ये जर रेनी सीझन नाही आहे, मग कोणता आहे, मिनिमम टेम्परेचर वुड बी 9, कमीत कमी टेम्परेचर तिथं 9 डिग्री सेल्सिअस. तर हा हिवाळा आहे. मग हिवाळ्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतो आपण, तर विंटर सीझन. पहा त्या पॅसेजवरून आपल्याला विंटर सीझन. विंटर कोणतं, समर नाही आहे, रेनी नाही, तर राणी. 2 ऑप्शन इथं आपल्याला सांगितलेलं आहे. काय सांगितलेलं आहे, रीड द फॉलोइंग आन्सर इन द 10 to 12 रीड. तर 2 ऑप्शन निवड, काही प्रश्नांना 2 ऑप्शन. तसं आपण इथं आता 2 प्रिफिक्स ते निवडले होते. इथं जर 1 असेल तर फक्त विंटरच येईल, 2 नसतील तर
तर विचारलेलं नाही 2 म्हणून एकच येणार. एका प्रश्नाला इथं कट करून टाकू. त्याकडे नको नको. चला पुढचा प्रश्न पाहूया आपण. कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्स बाय चूजिंग करेक्ट आन्सर. टायमिंग सनराइज अँड सनसेट इंडिकेट. तर जो टायमिंग आहे ते काय इंडिकेट करतं? डेज आर लॉंग, नाईट्स आर शॉर्टर. आपण एकदा टायमिंग बघू काय आहे ते. पहा, सनराईज सकाळी किती वाजता होतो? 7 वाजता. सनसेट किती वाजता? 6 वाजता. सूर्य मावळतो 6 वाजता आणि उगतो 7 वाजता. 6 वाजून 7 वाजेपर्यंत 13 घंटे जातात नाईटमध्ये, रात्र. आणि दिवस जो आहे 7 वाजता, म्हणजे कमी दिवस आहे, ज्या मोठी रात्र आहे, मोठा डे आहे. मग इथं आपण काय बघू? डेज आर शॉर्ट, नाईट्स आर लॉंगर ड्युरेशन. डेज अँड नाईट्स आर इक्वल ड्युरेशन. हे नाही आहे, इक्वल ड्युरेशन 12-12 झाले असते. तर इथं डेज मोठे आहेत आणि रात्र छोटी आहे. 2 हे ऑप्शन बरोबर आहे. फक्त प्रश्न वाचताना काळजीपूर्वक वाचायचं, लक्षात घ्यायचं. फाइंड आउट द नॉन इंग्लिश वर्ड फ्रॉम द गिवन सेंटेन्स. परमवीर चक्र इज इंडियाज हायेस्ट मिलिटरी डेकोरेशन. नॉन इंग्लिश वर्ड. तर पहा, परमवीर चक्र इज इंडियाज हायेस्ट मिलिटरी डेकोरेशन. आता हे सर्व इंग्रजी शब्द आहेत. जो इंग्रजी शब्द नाही असं सांगायचं आहे. सरळ सरळ परमवीर चक्र. चक्र हा मराठी शब्द. मिलिटरी इंग्लिश आहे, डेकोरेशन इंडिया पण इंग्लिश. त्याचा ऑप्शन कोणता? पहा, नंबर ऑफ गुड क्वालिटीज ऑफ आयडियल किंग विथ द हेल्प ऑफ गिवन ग्रीड यू कॅन यूज ओनली लेटर नंबर ऑफ टाइम्स. पहा, तर काय करायचं आहे? फाइंड द नंबर ऑफ गुड क्वालिटीज an ideal king with the help of given. Mind हे त्याचं. आता इथं पहा, या अंडरलाईन केलेल्या शब्दाचा अर्थ सांगायचा आहे. He looked at the pearls and immediately said that they were not real. He looked at the pearl. To continue, mind carefully, come to an end, seek information. Pearls and immediately said that they look at me. And 2 correct adjectives. Ship sustained heavy damage. Captain died a glorious death. 2 काय येतं? म्हणजे नाव नाही, डेथ सुद्धा नाव नाही. नाव नाही तर नाव नाही. Until by the type of clause of the given sentence, one knows how old she. बघा, कुणालाच माहित नाही ती किती वर्षाची आहे. कुणाविषयी? आमाविषयी. होऊन याचं कन्सेप्शन आहे. क्लॉज. त्यानंतर डायरेक्ट स्पीच ऑफ द गिवन इनडायरेक्ट स्पीच. डिक सेज. आता इथं खूप महत्वाचा एक पॉइंट आहे. ज्या डायरेक्ट स्पीचच्या वाक्यात सेज आलं, त्या वाक्यात पुढील वाक्याचा काळ बदलत. आता दिलेलं जे वाक्य आहे ना, हे इनडायरेक्ट स्पीचचं दिलेलं आहे. त्याला याचं डायरेक्ट करायचंय. मग हे जे काही हॅज आहे, हे आहे असंच राहणार आहे. डिक सेज ॲज आय. आय जिथं असेल तर वाक्य आपलं उत्तर असेल. का? कारण आयचं नंतर ही झालेलं आहे. कारण का? डिक असा बोलतो, डिक बोलतो आय हॅव वन पिन टू स्पॅन. आय हॅज तर होणार नाही, हे त्याचं उत्तर. तेव्हा त्यावेळेस हा चेंज होईल. डिक सेज दॅट
ही हॅज वन्स टाइम म्हणजे टू हे डायरेक्ट स्पीच वाक्य. आयडेंटिफाय द फिगर ऑफ स्पीच. आय वॉन्डर्ड लोनली ॲट ओड. मी एकटेच फिरलो. कुणासारखा फिरलो? सजीवांची तुलना निर्जीवांसारखी त्यासारखी केली तर नाही, हायपरबोल नाही. चेतन गुणवत्ती मेटाफर. जर निर्जीव वस्तू सजीवासारख्या झाल्या तर मेटाफर असेल. हायपरबोल हे अतिशयोक्ती अलंकार आहे. सिमिली उपमा अलंकार आहे. तर कुणाच तरी उपमा कुणाला तरी दिलेली तर हे नाहीये, तर हायपरबोल नाहीये. पर्सनिफिकेशन आणि मेटाफर. मेटाफर मध्ये निर्जीव गोष्टी जी जसं तसं सजीवांना म्हटलं. आता निर्जीव क्लाउड आहेत समजा, त्याच आहे वॉन्डर्ड लोनली ॲट द क्लाउड. चेतन गुणवत्ती आपण नाही. Following sentence from the affirmative to negative form. As soon as he came, took objection. Soon as. तसं ते आला त्याने लगेच त्याच्यावर आरोप केला. took objection. No sooner did. तर कधी लक्षात ठेवायचं, ज्या ज्या वाक्यात as soon as no sooner वापरलं जातं त्या वाक्यामध्ये did हा कंपल्सरी असतो. याच्यात आलाय का? नाही. याच्यात आलाय का? नाही. याच्यात आलाय का? नाही. ते संपला. मग 1 नंबर आपलं बरोबर आहे. काही त्याच्यातले पॉइंट आहेत तेच लक्षात ठेवायचे, त्याच्यानुसारच आपण चालायचं. उत्तर चुकीचे कसे येतील आणि चुकीचे उत्तर आले की आपल्याला बरोबर उत्तर बरोबर लगेच तात. पहा त्याच्यानंतर आहे चूज द करेक्ट ऑप्शन ऑफ द गिवन सेंटेन्स. ही वॉज रिफ्युज्ड ॲडमिशन बाय द गार्ड. ही वॉज रिफ्युज्ड ॲडमिशन बाय द गार्ड. तर हे कशा पद्धतीने पहा. करेक्ट ऑप्शन. द गार्ड रिफ्युजेस हिम admission. Guard was refusing admission. He refused the guard admission. He was refused by the guard. was आलाय ना तिथं सिंपल आहे. सिंपल पास्ट टेन्स आला पाहिजे. दिलेलं जे वाक्य आहे ते पॅसिव्हचं आहे, आपल्याला करायचं आहे ऍक्टिव्ह. मग ऍक्टिव्ह करत असताना हे वाक्याचा हे सिंपल पास्टच आहे, पण हा पॅसिव्ह सिंपल पास्ट आहे. आपल्याला ऍक्टिव्ह सिंपल पास्ट करायचं. ऍक्टिव्ह सिंपल पास्ट काय होईल? गार्ड सुरुवातीला येईल, त्याच्यानंतर V2 येईल. अशी रचना कुठं दिसते? तर इथं आहे का? कटला. इथं आहे का? नाही कटला. इथं आहे. इथं हे रिफ्यूज आलंय मध्ये. ऑप्शन नंबर बरोबर. Change the given compound sentence into he finished his exercise and put away his bag. Finishing exercise, put away his bag. Having finished, put away his. Having finishing away bag. He finished his exercise, putting away his. Finish his finished his exercise. Finished his exercise, putting away his bag. 4 नंबर वाक्य. ज्यामध्ये एकच कर्ता असला पाहिजे, 2 सब्जेक्ट नसले पाहिजे. तर 2 सब्जेक्ट आहेत सगळ्या वाक्यामध्ये. फर्स्ट सेंटेन्स हॅव्हिंग हा इथं सब्जेक्ट. चला ते जिरंड आहे, नाऊन जिरंड म्हणतो. द हेडमास्टर डॅश गौरव ॲज ही सेव्ड ड्रॉइंग चाइल्ड. करेक्ट. तपा हेडमास्टर डॅश गौरव ॲज त्याला काय केलं? पे केलं का? प्रेस केलं का? स्कोल्ड म्हणजे रागवलं का? नाही. त्याला प्रार्थना केली का? प्रे केलं का? नाही. ॲडमायर केलं. शाबास केली. ॲडमायर केलं. ॲडमायर केली. स्कोल्ड येणार नाही. प्रेज्ड त्याच्यासाठी प्रार्थना केली. मास्टर admired and praised Gaurav as he saved a drowning child. Prayed आणि scolded येणार. One day the boy took his breakfast and ate it dash Purling Brook. It. One day the boy took it. Boy took
choose the correct WH word meaningful for the given. Image of the sailing craft was found at Mohenjo. तर यामध्ये WH word correct W, the correct W. Image of a sailing craft was found there. What? हाऊ इथं कसं सापडलं हे सांगितलेलंच नाही. कुठे सापडलं आणि काय सापडलं, बस 2 प्रश्न येऊ शकतात. अशा पद्धतीने मॅथमॅटिक्स ते पुढच्या ते घेणार आहोत. तोपर्यंत बाय. असंच पेपर कंटिन्यू आपले लेक्चर सबस्क्राईब करा चॅनलला, कंटिन्यू चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरांना सुद्धा पाठवा. आपण स्कॉलरशिपचं पूर्ण सोल्युशन याच्यावर घेणार आहोत. थँक्यू व्हेरी मच. आपला हा पेपर कोणता होता, तर याच्या अगोदरचा जो व्हिडिओ आहे त्याचा उरलेला भाग आहे पहा. तर कोणता आहे तो पेपर एकदा पाहून घ्या, त्या लक्षात येईल. तर मी दाखवतो. आहे पर आहे आणि त्यामधले उर्वरित तासामध्ये होते उर्वरित आहेत. थँक्यू.